दाबून ऑल सिलेक्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या कारभारावर माजी विश्वस्त ललिता शिंदे यांची टीका. नाशिक त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहार आणि भाविकांच्या सुविधाकडे दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला. दर्शनासाठी तासनतास प्रतीक्षा करणाऱ्या भाविकांना गाभाऱ्याजवळ अत्यल्प वेळ दिला जात असून कर्मचाऱ्यांकडून धक्काबुक्की व गैरवर्तन होत असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिराचे दर्शन वेळापत्रक वाढवून भाविकांना अधिक सुविधा देण्याची मागणी त्यांनी केली. तसेच पेड दर्शन व्यवस्था, विश्वस्त मंडळातील कथित अनियमितता आणि आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी करत संबंधित प्रकरणाबाबत मुंबई उच्च न्यायालय, जिल्हाधिकारी व इतर संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केल्याची माहिती त्यांनी दिली. NPS न्यूज प्रतिनिधी निलेश शेकोकार, नाशिक. त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या ज्या 3-4 गोष्टींमुळे त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टची प्रतिमा अत्यंत मलिन झालेली आहे, अत्यंत मानहानी झालेली आहे त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टची आणि संपूर्ण भारतामध्ये हा विषय गेलेला आहे. तर ह्या पाठीमागे जो दर्शनाचा काळाबाजार, जो काही कडलक जे ट्रस्टी होते त्यांच्यावर कारवाई झालेली आहे, FIR झालेली आहे आणि आता त्यांना सेंट्रल जेलमध्ये ठेवलेलं आहे. पण ह्याच्या मूळ जे आहे याच्या मुळापाशी मी आज जाण्यासाठी आणि ह्या सगळ्या भारतामध्ये या लोकांना कळण्यासाठी आज मी एक आवाज उठवलेला आहे की ज्या कडलकांवर कारवाई का झाली त्याचं मूळ शोधा. तर हे जे 4 जण ट्रस्टी, चॅरिटी कमिशनर नाशिक, धर्मदाय सह आयुक्त यांनी जे निवड केली होती 2023 मध्ये, तेव्हा तिथे आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे सुमारे 2.5 कोटींचा. आणि पंकज भुतडा नामक जो वकील आहे नाशिकमध्ये, त्याची बायको तिथे आत्ता जी ट्रस्टी घेतलेली आहे. तर माझ्याकडे देवस्थानचं एक असा ठोस पुरावा आहे की त्र्यंबकेश्वर विकास कुलकर्णी यांचे चेअरमन यांनी पंकज भुतडा यांना पुढील विचार करू नये वगैरे वगैरे, सत्यप्रिय शुक्ल हा गुंड आहे, तिथे गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे, असं सगळं लिहिलेलं असतानाही अकालीनी तिथे कुठलाही त्या पत्राचा विचार केलेला नाही आहे. आणि आता संशयाला बाधा 100% निर्माण झालेली आहे. आणि हे सगळं बघता आगामी कुंभमेळा 5 कोटी लोक येणार आहे. कुठलाही अनुचित प्रकार इथे काही घडला तर जबाबदारी निश्चित करावी. माननीय जिल्हाधिकारी साहेब आपण लक्ष घालावं आणि धर्मदाय आयुक्त साहेब आपण पण लक्ष घालावं आणि ताबडतोब 24 तासाच्या ट्रस्ट बरखास्त झालं पाहिजे आणि एक स्वच्छ आणि चांगल्या प्रतिमेचे लोक तिथे घेऊन त्र्यंबकेश्वरची देवस्थान हे परत नावारूपाला आणा. त्याचंही गरिमा आहे, अत्यंत श्रद्धास्थान आहे माझं आणि माझा कुठलाही पर्सनली स्वार्थ नाही आहे. त्यामुळे आपण त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट बरखास्त करा. ललिता शिंदे, माझी विश्वस्त, त्र्यंबकेश्वर. धन्यवाद.